सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून इस्लामपूरहून सांगलीकडे दोघे तरुण निघाले होते। यावेळी आष्टा शहरानजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ अचानक एक बिबट्या त्यांच्या दुचाकीला येऊन धडकला। मोटारसायकल वेगात असल्याने दुचाकीवरून दोघेजण रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले, तसेच बिबट्याही जखमी झाला। सदरची घटना ही आज रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आष्टा येथील राज पेट्रोल पंपाजवळ घडली आहे। मनान अब्दुल पठाण आणि अरबाज इद्रिस खान हे दोघे राहणार कुपवाड अशी जखमींची नावे आहेत। सदरच्या अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय। जखमी दोघांना उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। जखमी मनान पठाण आणि अरबाज खान हे दोघेजण सांगलीतील कुपवाडमध्ये राहतात। आज सकाळी कामानिमित्त ते इस्लामपूरमध्ये गेले होते। तेथील काम आटोपून ते सांगलीकडे घरी त्यांच्या मोपेड दुचाकीवरून येत होते। त्यांची दुचाकी पेठ सांगली रस्त्यावर राज पेट्रोल पंपासमोर आली असता शिंदे मळानजीक अचानक आडवे आलेल्या बिबट्यास दुचाकी स्कूटीची धडक बसली। या धडकेत इस्लामपूरहून आष्टाकडे जाणारे दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बिबट्या काही सेकंद रस्त्यावर तडफडला आणि वाहनांची चाहूल लागताच जवळच्या शेतात पसार झाला। चारचाकीत असणाऱ्या सागर जगताप यांनी हा थरार कॅमेराबद्ध केलाय। या घटनेनं या मार्गावर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनं पेठ राष्ट्रीय महामार्गावरील वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे।